राम शिंदे होणार. राम शिंदे. का बरं असं काय केलं राम शिंदे साहेब? सगळी काम राम शिंदेने केले. आमदार आमच्या दादाच होणार, हे आमचे दादा. का बरं असं? दादानी आमच्या गावाचा विकास चांगला केला. कधीच नाही, आम्ही त्यांना पाहिलं बी नव्हतं कधी. आणि रोहित दादा? त्यांना आम्ही पाहतो सारखे येतात ती गावाकडेही. कंपाशीवरती पक्षाचं चिन्ह तुम्हाला वाटायचं तर फक्त स्वतःचं नाव टाकून देऊ शकता. नदी कोरडी पडली होती तेव्हा दुष्काळ होता बघा मोठा, तेव्हा प्रयत्न आमदारांनी केले. पण वातावरण बदललंय, वातावरण फिरले लोक. काही वातावरण नाही, नुसते म्हणतात जेणेकरून लोकांना काय लागतं काय नाही पाहिजे हे बघितलं पाहिजे ना. आमदार हे नात्याने त्यांनी पाहायला पाहिजे होतं थोडस. काय वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार? नाही, राम शिंदे होणार. राम शिंदे. का बरं असं काय केलं राम शिंदे साहेब? सगळी काम राम शिंदेने केले, चांगली कामं केलेत. कोणती कामं केले? ते रस्त्याचे सगळी काम राम शिंदेनेच केलेत. पण काही ठिकाणी बोर्ड रोहित दादांचे लागलेले आहेत. लावतात नुसती बोर्ड, राम शिंदेच काम चालले. राम शिंदे साहेब त्यांचीच काम आहे. अजून काय करू शकत नाही राम शिंदे? जर आपण आले तर ह्या गावासाठी काय करू शकतो असं वाटतं मला? भरपूर कामं करू शकतात. आमच्या लाईट बिलाचा सगळा प्रश्न ते सोडू शकतात. आमदार आमच्या दादाच होणार, हे आमचे दादा. का बरं असं? दादानी आमच्या गावाचा विकास चांगला केला. बर काय केलं गाव? रोडची कामं केली. ह्यात पाणी पुरवठ्यात आपलं उन्हाळ्यात पाणी नव्हतं, टँकरने पाणी पुरवलं. आजी काय वाटतं तुम्हाला कोण असेल भावी आमदार? रोहित पवार. का बरं काय केलं दादांनी? लय काम केले, रस्त्यावर मुरुम टाकला, आमच्या देवळाला ती फरशी दिली, आणखीन पोरांच्या शाळेला कंपाशी वाटल्या, पियाड वाटलं, सायकली वाटल्या. रोहित पवारच येणार. आपण महायुतीने जर तुम्हाला लाडकी बहीण योजना दिली की लाडकी बहिणी पैसे आले असतील ना? पैसे दिले ते तेलाचा डबा 1500ला होता 2200ला केला, आणखीन गॅस वाढवलं. मग काय देण्यात उपयोग आहे का? महागाई वाढली. त्यांच्या कुठे खिशातले देतात ती शासनच देतात. राम शिंदे आलेच नाही इकडे तर काय त्यांना मत द्यायचे तेव्हा? मुलांसाठी भरपूर त्यांनी असं वस्तू दिलेत, सायकल, पॅड, कंपास, म्हणजे मुलांच्या हितासाठी ते योग्य आहेत. बरं, राम शिंदे का बरं नाही योग्य? ते असं येत नाहीत, मुलांच्या काही बाबतीत विचारत नाही, मुलांना काय पाहिजे काय नाही, त्यामुळे नको रोहित दादा. का बरे? त्यांनी महिलांना देवदर्शनी घडवलं, मुलांकडे त्यांचं चांगलं लक्ष आहे आणि ते गाठी भेटी घ्यायला सुखदुःखात सहभागी होतात जनतेच्या. आमदार म्हणून पेक्षा जनतेचा एक मित्र म्हणून ते चांगले आहेत. माझे दुसरे आमदार होते राम शिंदे साहेब, ते कधी आले होते तुम्हाला भेटायला? कधीच नाही, आम्ही त्यांना पाहिलं बी नव्हतं कधी. आणि रोहित दादा? त्यांना आम्ही पाहतो सारखे येतात ते गावाकडेही. तर मुलांसाठी शाळेत साहित्य वाटलं, शालेय साहित्य, आणि फिरता दवाखानाही, असं घरी म्हणजे म्हाताऱ्या माणसांसाठी ही चांगलं गोळ्या औषध ही पुरवण्याचं काम करतात घरोघरी. त्यामुळं रोहित दादा. मुलांना वस्तू छान छान दिल्या, फिरता दवाखान्याची सोय केली, म्हाताऱ्यांपासून तरण्यांपर्यंत दवाखान्याची सोय केली, घरी येऊन दवाखाना आहे, आणि रस्त्याचे काम चांगले बऱ्यापैकी केले, आणि मुलांना सायकली दिल्या. त्यामुळे आम्हाला रोहितदादा पवारच पाहिजे. पण महायुती सरकारने तुम्हाला लाडकी बहीण योजना आणली की त्याचा काय फायदा झाला असेल ना तुम्हाला? फायदा झाला, पण आता ह्यांच्या पुढे ते कमीच आहे. बर, का कशामुळे कमी? 1,500 रुपये महिन्याला मिळतात ना? आता आम्हाला 1,500 महिन्याला दिले, पण प्रत्येक वस्तू त्यांनी वाढ केली, त्याच्यामुळं इकडं आम्हाला 1,500 मिळतात तर इकडे आमचे 3 जातात, त्याच्यामुळे आम्हाला फायदा नाही. आम्हाला हा योग्य भाव पाहिजे, ऊसाला पाहिजे, कापसाला पाहिजे, सगळ्या मालाला भाव पाहिजे आम्हाला. रोहित दादा म्हणून काय अपेक्षा आहे तुम्हाला? आम्हाला रोहित दादा कुठे हीच की रस्ता व्हावाचं, चांगले पिकाला बाजार पाहिजे, ऊसाला ह्याला. कोणाच सरकार येईल असं वाटतं तुम्हाला? आम्हाला तर वाटतं रोहित दादाची येईल म्हणून. तुम्हाला काय वाटतं कोण होईल? राम शिंदे होणार. बर, का बरं? शिंदे साहेबच. काय हे रोहित दादांचं काय काम आहे? 30 रुपयाचा टी-शर्ट द्यायचा, आज प्रचार करायला माणूस लावायचा म्हणलं तर त्याला 500 रुपये रोज आहे. पोरांच्या पाठीवरती तुतारीचं चिन्ह, पक्षाचं चिन्ह, शरद पवारांचं नाव, त्यांचं नाव, म्हणजे ही जाहिराती करायच्या फुकट. म्हणजे आपली पोरण 30 रुपयाच्या टी-शर्ट लाजिमदार होऊन प्रचार त्यांचा होतोय फुकट घेण्या देण्याचा. हे चुकीचं आहे. पोरांना टार्गेट करणं, लहान मुलांना. आज 1ली 2रीच्या मुलांना सुद्धा त्यांनी कंपाशीवरती पक्षाचं चिन्ह, तुम्हाला वाटायचं तर फक्त स्वतःचं नाव टाकून देऊ शकता, तुम्ही पक्षाचं ह्याचं नाव टाकून देणं हे चुकीचं वाटतं मला. पण त्यांनी सायकली पण वाटल्या म्हणतात ना, मग मुलांची धावपळ पण कमी झाली ना सायकली? सायकली पण वाटल्या, पण त्यांनी म्हणजे असं राजकारण करूनच वाटल्या. आम्हाला मिळेलच नाही, आमचं घर इथनं 2 किलोमीटर लांब आहे, आम्हाला मिळेलच नाही. फक्त काय होतं,
ही माणसं भुला थापाला बळी पडतात, चॉकलेट वर खुश होतात. आमदाराचं काम असं, आमदारांनी तालुक्याचा विकास केला पाहिजे. घरोघरी जाऊन कुणाचा विकास म्हणजे जनतेशी जाऊन विकास नाही, गावाचा विकास करा गावचा सरपंच आणि तालुक्याचा विकास करा आमदार पाहिजे. या ठिकाणी आहेत बघू. लोक तर म्हणतात राम शिंदेनी भरपूर कामं केले. तुम्हाला काय वाटतं कोण होईल आता जनतेचा आमदार? जनतेचा आमदार रोहितदादा होणार, कारण रोहितदादाने कोविड सेंटर मध्ये भरपूर कोविड सेंटर उभारले. त्यावेळेस राम शिंदे कुठे होते. परत आता दुष्काळ पडला होता मोठा, त्यावेळेस रोहितदादांनीच अक्षरशः कर्जत जामखेडमध्ये टँकर चालू केले भरपूर. एवढं म्हणजे लोकांना पाणी पाजणं म्हणजे एवढं पुण्याचं काम नाही, भरपूर पुण्याचं काम आहे. रोडला पाणी होते नाही माझ्या लोकांना पाणी रस्त्यावर दिसतं की टँकर, माझ्या माझ्या दारात रस्त्यावर पाणी होते. हा अजून सांगतो म्हणजे भेदभाव केला असं तुम्हाला वाटतं का? असंच म्हणायचं. आमच्या रोडवर असून पाणी होत नाही आणि तिथं 4-4 दिवसातून 4 वेळा पाणी जायचं. म्हणजे तुमच्या घरावर काय अशी पाठी होती का मी राम शिंदे समर्थक, त्यांना मी माहिती, राष्ट्रवादी समर्थक, असं त्यांनाच काही? माहिती ती पाणी वाटणाऱ्यांना. मला तर अजून काय वाटतं तुम्हाला? काय नाही रोहितदादाच येतील बघा निवडून. पण राम शिंदे साहेबांनी पण लाडकी बहिणी योजना आणली, हे केलं का? अहो लाडकी बहिणी योजना आणली पण 1,500 रुपयाचा तेला डाव भेटत होता, आता 2200 आणि 2300 रुपये झाले. म्हणजे ही लाडकी बहीण कोणाकडनं? आपल्याकडनं घेतात आणि आपल्याला म्हणजे आपलेच पैसे आपल्याला देतात. त्याच्यात काय विषय लाडकी बहिणीचा? काय गेल्या वेळेस काय नदी कोरडी पडली होती, मग त्यावेळेस कोणी प्रयत्न केले की नाही कोणत्या आमदारांनी? आता नदी कोरडी पडली होती तेव्हा दुष्काळ होता बघा मोठा, तेव्हा प्रयत्न आमदारांनी केले, पण पाणी नसल्यामुळे त्यांनी काय म्हणजे एवढं हे दखल घेतली ना. मग दखल घेतली नाही विषय म्हणाल म्हणजे पाणी दुष्काळ पडला होता ना मोठा. म्हणजे आमच्या शिंपूरमध्ये कधी मला जसं कळतं तसं टँकरची अशी हीच झाली नव्हती. टँकर असं आलाच नव्हता दुष्काळ, पण या वर्षी आम्हाला 2-3 टँकर फिरायचे येत नव्हतं. म्हणजे एवढा मोठा दुष्काळ पडला होता या वर्षी. पाण्याची गरज भागवली. हा, पाण्याची गरज भागवली बघ. काय केले असं राम शिंदे साहेबांनी? आमचे रस्ते केले मागच्या 25 वर्षाला, एक सोडून 2 वेळेस त्यांनी रस्ता केला. यावेळेस रस्त्याचं काम करण्यासाठी गावात लोकांना संघर्ष करावा लागला. विद्यमान आमदार रोहित पवार असताना इथं उपोषण करावं लागलं. आणि एवढं करूनही आद्या घरातलं तर काही आपण उपोषण केलं असतं आणि जर राम शिंदे साहेब तर लोक या ठिकाणी आलेच नव्हते. रोहितदादा 2दा येऊन गेले. विद्यमान आमदार ते आलेच ना, आले पाहिजे त्यांनी. राम शिंदे साहेब आमदार आहेतच ना काय आपले. केलं? रस्ता काहीच केलं नाही. आपल्या तालुक्याला 2 आमदार झाले रस्ता आहेच आहे. हा रस्ता मंजूर शिंदे साहेबांनीच केलाय. आणि जो मुरुम टाकला जो आहे तो कोणी शिंदे साहेब. हा तर ह्या रस्त्याचं काम झाले, जे काम चालू आहे ते शिंदे साहेबांच्या मार्फत रस्ता मंजूर करून ते काम चालू आहे. आता पुढे खेडच्या बाजूला जे रस्ता काम मुरुम टाकलाय त्या संदर्भात काही जास्त माहिती नाही आम्हाला. ते कोण टाकला ते काय माहिती नाही. आमच्या गावात रस्ता दिला, ग्रामपंचायत कार्यालय दिले, तलाठी कार्यालय दिले, पुनर्वसनच्या मार्फत ते गटार सारी दिली. जे 25 पाठीमागे जे कामं झाली ह्या 25 कामं झाली नाहीत. तुम्ही म्हणता जे वातावरण फिरले, वातावरण बदलले, वातावरण आता फिरले, याचा इफेक्ट होणार आणि राम शिंदे साहेब निवडून येणार. आता रोहितदादा तर वय कमीच आहे, पण रोहितदादाला एक मोठं मंत्रिपद भेटू शकतं बघा. रोहितदादा पवार का बरं असं काय केलं त्यांनी? त्यांनी काय केलं, लहानापासून थोरापर्यंत त्यांचं लक्ष आहे. समाजात येतात, समाजात वावरतात, लहान मुलापासून वृद्ध माणसापर्यंत त्यांचं लक्ष आहे. पण गावातील लोक म्हणतात की राम शिंदेने पण भरपूर असे केले, गावाला हा रस्ता त्यांनी केलेला आहे. कोणी केला? मग ती होती त्यावेळेस त्यांनी काय केलं? 10 वर्ष यायचे, ह्यात यायचे की परत काय येत होते का? रोहितदादाच येते होती. चांगल्या माणसात ते येतात, आपल्या सर्वसामान्यांना ते ओळखतात. राम शिंदे कधी येत होते आपले? पण वातावरण बदललंय, वातावरण फिरले लोक. काही वातावरण नाही, नुसते मानतात. 90% रोहितदादा येणार आहे. शेतकऱ्यांचा जिवंत प्रश्नासाठी कोणते आमदार लढू शकतात जास्त? रोहितदादा यांच्याकडे काय आहे? हे नुसते मानते आता भूमिपुत्र. आता कशाचं भूमिपुत्र? इतक्या कुठे गेलता? हा, भूमिपुत्राचा मुद्दा जास्त असतो. भूमिपुत्र कुठे गेलता इतक्या दिवस? आताच भूमिपुत्र. ह्याच्या अगोदर काय होतं? ते म्हणतात ना भूमिपुत्र, बरोबर आहे. ते इतके दिवस नुसतं नावाला भूमिपुत्र बघा. यायचे 10 वर्षापूर्वी, मागच्या 4-5 लोकांची भेट घ्यायचे, आम्हाला म्हणजे जनतेचा काय संवाद नाही, काय नाही, तर त्यांचे निघून जायचे. कारण त्यांना माहित होतं आपल्याशिवाय इथं पर्यायच नाही. पण ज्यावेळेस रोहितदादा आले ना त्यावेळेस थोडी अशी लढायला, म्हणजे आता म्हणजे आपल्याला लढायला लागणार, त्यामुळे ते अशी थोडी लढायला लागले बघा. नमस्कार. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला, कोणाकडे आहे कल? काय नाही, इकडेच आहे, रोहितदादाकडेच आहे. रोहितदादांकडे काय काम केलं दादाने? काम केले काहीतरी, कुठतरी टाकलं, मुरुम टाकला, कुठे काय केले, थोडं केले, औषध गाडी सारखी येते, महिन्याला 15 गाडी चालू या. हा, मगाशीच येऊन गेली या.
दवाखान्यात सुविधा दिल्या. हा गोळ्या औषधं कुठे बाटल्या ह्या काय लागेल ते देते द्या. हा देते. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं आम्हाला रोहितदादांनी आम्हाला कल्याण केलेले. बर. कसं आहे माझ्या कळीपासून मी पवाराशिवाय कोणाला मत दिलं नाही. आणि महिन्याला आम्हाला औषध म्हाताऱ्या माणसाला औषध आणून देतोय. ऑपरेशन केलं तरी. बर. हा काय वाटतं तुम्हाला कोणाचं सरकार येऊ शकतं? आम्हाला वाटतं मी त्याने जेवायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? रोहित दादा. रोहित दादा. हो. कशामुळं काय केलं असेल दादांनी? दादांनी कसं की बऱ्याच असं लक्ष दिलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे कसं मोरम वगैरे टाकलेलं आहे आणि दवाखान्याच्या गाड्या वगैरे येतात सारखं. म्हणजे एक महिना 15 दिवसाला गाड्या येतात. आणि शिवाय कसं एक महिना 1.5-2 महिन्यातून आपली चक्कर असते. त्यांचं परत या ठिकाणी आपलं शिबिर वगैरे हे असे कार्यक्रम असतात भरपूर. कर्जतला हे असे तिथं पण मीटिंग ही असली तरी आपल्याला फोन येतात, बोलावतात की बाबा तुमच्या काय अडी अडचणी असली तर या. माझे आमदार आणि आताचे आमदार मध्ये काय फरक जाणवतो का तुम्हाला? हो जाणवतं की राम शिंदे जे आहेत ते त्यांनी काय केलं आतापर्यंत जे निवडून जे गेले तर त्यांनी ते काय लवकर परत इकडे म्हणजे जास्त लोकांचा दृष्टिकोन त्यांचा बघण्याचा नाहीये. फक्त नुसतं कसं की आहे बा आहे पण कसं की जेणेकरून बोल लोकांना काय लागतं काय नाही पाहिजे हे बघितलं पाहिजे ना. आमदार या नात्याने त्यांनी पाहायला पाहिजे होतं थोडस. हे असं पाहिलं नाहीये जरा थोडस. त्याच्यामुळं कळू जास्त जरा मला तिकडे वाटतं जास्त. अजून गावातील काही समस्या एखादी तुमच्या? गावातील समस्या नाही आता सध्या काही. पण आता फक्त आता हे सांगितलंय त्यांनी की आता आम्ही रस्त्याचं काम आता त्यांनी मुरुम वगैरे टाकून दिलेलं आहे. परंतु आता परत सिमेंटचं हे काम करणारच आहेत. आणि निवडून आल्यानंतर 100% ते पूर्ण करतील हे मला अपेक्षा वाटते. तुमच्या मनातील भावी मुख्यमंत्री कोण असेल? भावी मुख्यमंत्री रोहित दादाच. तुम्हाला काय वाटतं? रोहित दादा. रोहित दादा काय केलं असं दादांनी? कशामुळे विकास केला दादांनी? विकास केला. अगदी आधीचा आमदारांनी विकास नव्हता केला का? अगोदरच्या ह्यातले फरक आहे. काय कोणता फरक जाणार तुम्हाला नेमका? दादा महिन्याला 2 महिन्याला येतात, बघत येतं काय चाललंय काय नाही. काय परत जुन्या शिंपऱ्याला ब्लॉक दिले 10 लाखाचे. परत रस्ता डांबरीकरण दिला खेड शिंपोरा. परत अशी बरीच काम आहेत दादांची मुरमीकरण हे. तुम्हाला काय वाटतं कोण असेल भावी आमदार? भावी आमदार रोहित दादा पवार. का? त्यांची कामाची गती चांगली आहे आणि नेमके प्रश्न त्यांना समजतात समाजातले. आणि आरोग्य सेवा असो, रस्ते असो, ह्याच्या पायाभूत सुविधाकडे त्यांचं जास्त लक्ष आहे. आणि ग्रामीण भागाच्या विकासाच्या या नाड्या आहेत पायाभूत सुविधांच्या, त्या सर्व त्यांनी ओळखलेल्या आहेत. आणि त्या दृष्टीने त्यांनी बरीचशी सकारात्मक वृत्तीने बरीचशी बहुतेक कामं केलेली आहेत. आणि आम्हाला अजून आशा आहे, आम्ही अजून जर निवडून दिलं तर आणखी आमचा विकास होईल. म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे आणि ते निश्चित निवडून येतील याबद्दल काही शंका नाही. पीक विम्याबद्दल काही मला मिळाला का पीक विमा? आता पीक विम्याबद्दल बोलायचं झालं तर आम्ही ग्रीन झोन मध्ये मोडतो. ऊस ही पिकं असतात, ऊसासाठी काही कुठला विमा मिळत नाही. कारण अजून ऊस म्हणजे जास्त पाणीवाल्यांचं पीक आहे. तर एकीकडे मराठवाड्यासारख्या भागात एक पीक सिंचनाच्या काही सोयी नाहीत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या मानाने बरंचसं पाणी. तुमच्या गावाला नदीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, नदीला पाणी कंटिन्यू नसतं, कशामुळे काय कारण त्याला? आता ते दिवसेंदिवस अनेक योजना वाढत आहेत. मराठवाड्याला तिथे 25 TMC पाणी देण्याचा, पाणी लावण्याचा जो कार्यक्रम आहे तो आता अस्तित्वात येतोय. म्हणजे बराचसा 75% तर आलाय, 25% राहिलाय. अजून एक प्लॅनचं काम चालू आहे. रेल्वे पुलाजवळून पाटोद्याला पाणी न्यायचं, पाटोदा तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यासाठी. तर अशा मोठमोठ्या योजना चालू आहेत. त्यामुळे आम्हाला पाणी कमी पडतंय या 2 महिन्यामध्ये, मे आणि जून मध्ये. तर त्याच्यासाठी असा प्रश्न रोहिदादा सोडू शकतात का असं तुम्हाला वाटतं? हो, सोडू शकतील ना. एखादा बंधारा त्याच्या खाली घेतील आणि वरून पाणी सोडण्याची काहीतरी योजना आखतील, याबद्दल आम्हाला विश्वास आहे. तुम्हाला काय वाटतं? रोहित पवार. रोहित पवार का बरे? आता ह्यांनी सर्वांनी सांगितले समस्या सोडवण्याची आहे त्यांच्यात धमक. परंतु त्यांचे एक विशेष म्हणजे एक कोण आहे की उद्याची पिढी
भावी पिढी म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांवर त्यांचं विशेष लक्ष आहे. ती उद्याची पिढी आजपासूनच घडवायला त्यांच्या डोक्यात म्हणजे तो विचार आहे. मला काय अनुभव स्वतःचा? स्वतः शिकायची मंडळ निवडून आले डांबरीकरण करत होता मंत्री झाल्यावर वस्त्यांची. बाबाजी हरी काय वाटतं मला? रोज जातो रोहित दादा. का बरं? रोज दादा काम केलं त्याची काम सांगताच येत नाही किती काम केलं. बर. हा आणि रोज दादाचं लक्ष दुःखाकडले लक्ष आहे. मनुष्य वाढलं तरी घरी येऊन गाठ भेट घेणार. जुने आमदार येत नव्हते का? जुने आमदार अजिबात निवडून गेला आलाच नाही तिकडं. जुने आमदार आलाच नाही. रोज दादाचं लय लक्ष आहे. बर. काय म्हणत आहे जुन्या आमदारांबद्दल तुम्ही? रोहित राम शिंद्या निवडून गेल्यापासून आमच्याकडे आलाच नाही. काय वाटतं मला कोण होईल भावी आमदार? रोहित पवार. का बरं? कारभार असा आहे गेली 10 वर्ष कोणीही कारभार केली नाही. हल्लीच्या काळात रोहित पवारांनी नाही गोष्टी करून लावल्यात. बर. गेल्या दुष्काळामध्ये 87 टँकर त्यांनी सोडले. दुष्काळात पाणी पुरवलं. अर्धवडी गाव एवढं उजी धरणात असून इतके हाल झाले पाण्याचे, परंतु त्यांनी पाणी कमी पडून दिलं. दुसरी गोष्ट अशी गावच्या लहान मुलांना खेळला जायला शाळेत सायकल वाटल्या, फिरता दवाखाना ठेवला. दवाखान्याची अत्यंत सेवा केली. अत्यंत सेवा करून त्यांनी सायकली वाटप, पोरांच्या खेळण्या, कंपाशी, पेन हे पुरवलं. तुम्हाला काय वाटतं कोणी? मला नाही मी नाही बोलत.